चला आज आपण बनवणार आहोत अंड्याचा रस्सा। तर त्याच्या वाटण्यासाठी आपण घेतला आहोत कांदा, खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण हे चांगलं आपण भाजून घेतले आणि त्याचं वाटण करून घेतले। आता ते वाटण झाल्यानंतर तेल गरम करून ते वाटण आपण तेलामध्ये घातले आणि त्याच्यामध्ये आता आपण सगळे मसाले घालून घ्यायचे। लाल तिखट, हळद, धना पावडर, कांदा लसूण मसाला हे सगळं घालून चांगलं परतवून घ्यायचं। वाटण चांगलं प्लेट ठेवून वगैरे चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे त्याला तेल सुटायला पाहिजे। साईडने थोडंसं तेल सुटलं पाहिजे। तेल सुटल्यानंतर त्याच्यानंतर वाटणामध्ये आपण पाणी घालणार आहोत। पाणी घातलं की मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर त्या रस्स्याला चांगली उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर आपण हे अंडं फोडून त्याच्यात घालणार आहोत। मी अंडी फोडून पण त्याच्यात घातलेली आहेत रस्स्यामध्ये आणि उकडवून पण घातलेली आहेत, पण आपण अंडं फोडून घालतो ना तर त्या अंड्याला छानशी चव येते। छान वाटतं अंडं फोडून घातलं की अंड्याचा रस्सा खूप खायला चवदार लागतो। आणि त्याच्यामध्ये मी उकडवलेली अंडी पण घातलेली आहेत, 2-3 उकडवलेली अंडी घातली आहेत। आता हा आपला अंड्याचा रस्सा झाला तयार खाण्यासाठी। नक्की करून पहा आणि कसं वाटलं ते तुम्हाला नक्की सांगा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। बघा आता हा असा आपला हा जिरा राईस बरोबर खायला अंड्याचा रस्सा रेडी झाला आहे। जिरा राईसचे पण मी ह्याच्या आधीच्या एका ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी रेसिपी सांगितली होती। आता ते जिरा राईस आणि आपली अंडा करी झाली रेडी। फोडून अंड्याचा रस्सा